श्री स्वामी समर्थ. भाविक सज्जन हो, भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरता अनेक विविध अवतार धारण केले. त्यातील भगवान श्री दत्तात्रय अवतार जगाचे गुरुपद घेऊन अखिल विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी घेतला. इसवी सन 1149 छेलीखेडे पंजाबमधून प्रगट होऊन भगवान श्री दत्तात्रेयाने आगळा वेगळा बुद्धीला आगम्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. 229 वर्षे श्री स्वामी समर्थ महाराज हे अखिल विश्वामध्ये चीन, मलया, सिंगापूर, संपूर्ण भारतभर भ्रमण करीत होते. इसवी सन 1378 मध्ये पिठापूर आंध्र प्रदेश येथे श्रीपाद श्री वल्लभ हे नवीन नामाभिधान धारण करून सुमारे 150 वर्षे अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवाची ओळख विश्वाला करून दिली. इसवी सन 1528 मध्ये कारंजा, विदर्भ, महाराष्ट्र येथून नृसिंहस्थिती अवतारात सुमारे 100 वर्षे कार्य केले. या काळात औदुंबर, वाडी, गाणगापूर यासारखी महान तीर्थक्षेत्रे तयार केली. संपूर्ण भारतात धर्मजागृती करून हिंदू साम्राज्याची स्थापना केली. इसवी सन 1678 मध्ये या अवताराची सांगता करून पुन्हा मूळ श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. इसवी सन 1856 मध्ये अक्कलकोट मध्ये प्रवेश करून सुमारे 22 वर्षे आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो भेटेल त्याला दुःखमुक्त करून स्वयंभू बनवले. अनन्य भावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या योग क्षमाची हमी दिली. पूर्वसंचिताचा मागोवा न घेता सर्वार्थाने कल्याण केले. मात्र हे करताना वाऱ्या किंवा खेटे घालावेच लावले नाही. कुठेही प्रचारात वा प्रवचने न करता संस्कृती व सदाचार या विषयाचे मूळ विचार मांडले. इसवी सन 1878 मध्ये समाधी घेतल्याचे केवळ नाटक करून लौकिक दृष्ट्या देह संपवला. परंतु त्यांचे हे कार्य आजही तितक्याच वेगाने दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक मार्गातूनच राहील. हा मार्ग गुरुप्रणित मार्गावर अधिष्ठित आहे. जो भक्त निष्ठेने अहंकार विसरून महाराजांना जीवनाचे अधिष्ठान बनवतो त्यांचे जीवन श्री स्वामी समर्थ महाराज सुखकर व शांतिमय बनतात. श्री स्वामी समर्थ महाराज ही एक शक्ती असून श्री स्वामी समर्थ हा एक शक्ती मंत्र आहे. म्हणून प्रत्येक सेवेकऱ्याने नित्य सेवा म्हणून रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे दररोज क्रमशः 3 किंवा 7 अध्याय वाचून पारायण करावे. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यती रूप श्री दत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंद होते नांदत निर्वाह करी नोकरीते. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इथे गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी तयांचे. ते होत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी त्यांचे माता बंधू राहती. मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाम पंडित ते करती व्यापार त्यात तोटा आला तयाशी. एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली कानी तेव्हा भावधरणी म्हणे नवस केले स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात्वरित अक्कलकोटी येईन. याशी 7 दिवस आले काही अनुभवान आले तो नवल एक वर्तले एका चित्त देवनी. हरिभावानी त्यांचे मित्र अप्पूचा व्यापार करीतात त्यात आपण अनुष्कान खरे येईल आयुष्य वाटले. त्यांनी काढली की ती बोलून सर्व पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भराव्याशी द्रव्य नाही आम्हापाशी प्रियाद होता अपृषी बट्टा लागेल आमच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय अशना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त याशी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. उभयता अशी ते मानले तत्काळ तयापरी केले. तो नवले एक वर्तले ऐका सादर होणी. अप्पूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला ते सांगाव्या पंडिताला मारवड्याला अंधे. पंडित ऐकून वर्तमान आनंद झाला त्याला गुण.
हरिभोवती भेटून वृत्त निवेदन केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपाची कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला तयाशी जावं आता दर्शनाशी, वार्ता गणोबताशी चमत्कार वाटला. ज्याने आपुले मनोरथ पूर्ण केले असते खरे, ऐसे जगा समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती, आम्ही पौंशामूर्ती जन्मासारतो करू की. गजाननावो पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थांचे दर्शन घेत पूजन करती भक्तीने. पाहुणी समर्थांची मूर्ती तल्लीन अनुभवांची वृत्ती, मूक पाता नैनापती नलवती तयाशी. तेव्हा समर्थ तयाशी शिवराम मारुती अशी, नावे दिली त्रिवर्गाशी अनेक मंत्र दिले. पंडिता राम म्हणले गजानना शिवराम दिले, मारुतीशी हरिभाऊ म्हटले तिघे केले कृप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गजवळ बोलाविले, तिघाशी 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक. गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिला असे समर्थे, तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नशाची. दुसरा मंत्र गजाननला तयाळी श्रेणी दिला, तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला भोवसाळ. श्लोक. आकाशात पतित्व यथा गच्छतीं सागरम, सर्व देव नमस्कारम केशवाप्रती गच्छन्ति. संतोषले त्यांचे मन मग पंडिता जवळ घेऊन, एक मंत्र उपदेशन केले पाहून तया ते. श्लोक. इदमेवशु 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 इदमेवशु. 300 रुपये तयाने आणले होते मुंबईहून, त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्याला अगुणी, त्याच्या पादुका बनवून येत्या न सत्वर. स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदन, हरिभाऊंचे तन मन स्वामी चरणी दूर झाले. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग अवसरी होय राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयाशी आनंद आले मुंबईशी, हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्तता नशेची चिंता, गोड लागी संसार वार्ता चैन्यशे शरभरी. असो फळे त्रिवर्गाने चांदीच्या पादळ करवणी, अर्पण स्वामी चरणी आले अक्कलकोटाते. भक्तनांचा कैवारी पाहुणे डोळेभरी, माता ठेवला चरणावरी भूतांतरे सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या, समर्थ यात्रे घेतल्या पायी घातल्या त्याचवेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवस पर्यंत देखा, पायी वागवी भक्त सका दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सन्निधी येऊनी, दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्याने ठेवले. तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वर्ग सत्वरगती मस्तक त्यांच्या ठेवले. म्हणतो तो माझा सुत झाला शका निश्चित, परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडणी. मग छाती कपणी झोळी समर्थाशी दिली, ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंच्या करी, म्हणती जाऊन सागर तिली किल्ला बांधून राहावे. धरू नका आता लाज उभार माझा यशध्वज, नको कोराण्य काम जनभजना लावावे. जाऊन आता सत्वर लुटवे आपला संसार, लोभ मान मात्र चित्तीतून धरावा. आज्ञा ऐकणे ऐशी आनंद झाला मानसी, सत्वर आले मुंबईशी साधू वेश घेऊन. सद्गुरुडे हस्तकी मस्त ठेवित झाले ज्ञानवंत, धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूंचा उपदेश होता तत्काळ गेली भव्यता, उपरती झाली चित्ता षडविकारा निमाले. बहुत गुरु जगे असती नाना मंत्र उपदेशी, द्रव प्राप्तीस्तो निश्चित ढंग माझी भूत. तयांचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे, खरे ज्ञान काय न कळे मन न चळे प्रपंची. तयाशी म्हणावे गुरु जे केवळ पोट भरू, भवसागर पैलतरू उतरतील ते कैसे. तैसे नव्हेची समर्थचे परमेश्वर साक्षात, मस्तक ठेवता वरदा असता दिव्य ज्ञान शिष्याते. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणाशी बोलाविले, संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटिता तारा नामे त्यांची कांता, ही कैदी होता कांता घेतवर बुडवणी. मने जोडून या कर लुटी तुम्ही संसार, हा नवी विचार दुःख लागेल भोगावे. आज एवढे आबरूने दिवस काढले आपण, अरे आता अवलक्षण आपणा काय आठवले. हसतील सकल धिक्कारतील कुशून, उपास पडता कोण खावे अशी घालिलं. अल्पवून आपणाशी बुद्धी सुचली एकैशी, त्यागुणी संसाराशी दुःख डोई का पडता. संसार सुख भोगून पुढे येता वृद्धपण, मग करावे मोक्ष साधन सेवावन तपार्थ. आपल्या वडिलांची थोरवी मना माझी अनवावी, त्यांची कीर्ती मिळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडून जाऊन बसाल जरीवणी, तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण, अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून, आपण वाहिले अशान स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे, तुही घरदार सोडावे, मज समागमी फिरावे भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखास्तक मी असे जे खरे खरे, संसारी मन विरक्त माझे नाही कदाही. आता जरी आपण संसार टाकीतो लुटून, हे केले मत पुण्य ऐसे कोण म्हणावे.
कुटुंबा उपवाशी मारावे, सर्वस्व गर्व धर्म करावे, याशी काय पुण्य कार्य म्हणावे, पाप उलटे होत असे. विनवते जोडून कर, अद्याप विश्वस्त करा अंतर, आपला विचार सोडून द्याव प्राणप्रिया. ऐशी तुझे उत्तरे ऐकून स्वामी कुमारे, समाधान बहुत कर प्रकारे करीत असे तेचे. परी तारेच्या चित्तात षडरूप होते जागत, संसाराचे मित्यत्व ते लागी करेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना दाखणी, त्याने तिजला धडपणे आपणाने केलेशे. त्यागुणी सद्विचार तियेशी न सुचे अणुमात्र, धोरणे दुराग्रह स्वामीसुत बोधितसे. षडविकारात त्यागुणी रमला जो स्वामीचरणी, जो निश्चय केला म्हणे संसार त्या करावा. स्त्रीच्या अंगावर अलंकार ते लुटवले समग्र, ये दिले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थ स्वामिष्ठा दिले होते, त्या पादुका स्वस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाटीपर्यंत त्यासमयी मठ स्थापिले असे पायी, हरी ओन गोसावी मठा माझी राहिले. धन्य धन्य तो स्वामिष्ठ गुरु आज्ञेने झाली विरक्त, परिजन त्या निंदत नाना दोष देऊनी. पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले, सद्गुरुचरणी विनमले सर्व पेटले भो दुःख. धन्य धन्य स्वामीमाऊली सुतावरती कृपा केली, त्यांच्या करुणेची सावली विष्णू शंकर विरसो. इथे श्री स्वामी चरित्र सार अमृत नाना प्राकृत कथा संमत, सदा भाविभक्त पुरुषोत्तो षोडशाध्याय गोडा. श्री रस्तु शुभ भवंतु. कुंडली गौरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री गुरुदेव दत्त, पंढरीनाथ महाराज जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊन स्वामी कुमार मठस्थापती समर्थांचा. षडविकारा जिंकेले संसारात त्यागेले, रात्र दिनी रत झाले स्वामी भजनी सुखाने. स्वात्मक सुखी तल्लीन वृत्ती, तेने हरली संस्कृती, कवनाची नाही भीती सदा चित्ती आनंद. स्वामी नामाचे भजन त्याचे चरित्राचे कीर्तन, त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सूतन नेनिती. संसारात सोडून बैसावे गोसावे होऊनी, हे पाहुणी कित्येक जण हसताती तयाते. परी त्यांच्या विषाद चित्ती, स्वामी सूतन मानिती, अंगी बांधली पूर्ण विरक्ती, विषय सक्ती नशेची. स्वामी सुतांची जन्नी काकूबाई नामे करुणी, तिने वृत्त ऐकुणी दुःख केले अनिवार. मोहावरती सापडले मायावजे झाले, त्यासी प्रपंच वेगळे गोड काही न लगेची. पुत्र वात्सल्य करुणी काही शोक करती काकूबाई, मुंबईस लवलाई सुताजवळी पातले. गोसावीन सुता पाहुणी वृक्षस्थळी घेती बडवून, अंग टाकले धरणीवरी बहुत आक्रोश मांडिला. निज मातेचा शोक पाहुणी दुःखित झाले अंतकरणी, ये लागी सावरून धरले सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्मास आलो सद्गुरुपायी नमलो, जन्म मरणात चुकलो मुक्त झालो सहजती. धन्य धन्य तुगे जन्नी मज लागी प्रसविनी, मान्य झाली त्रिभुवनी काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत, मधुर बोले समजावित परमार्थ गोष्टी सांगुनी. परी त्यांच्या गोष्टी ते शिकवण लागती, म्हणे याची भ्रष्टमती कचिताशे झाली. याशी पिशाचे बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणुनी. त्या समी प्रख्यात यशवंतराव भोसेकर, जयेश देव मामलेदार सर्व लोक बोलती. दयांची गणी व्यापी, विचारावी काही युक्ती, ते जरी कृपा करती तरी होया आरोग्य. ऐसा विचार करून पुढे दर्शनाले उठावटी, सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्वही. होऊन दिनवदन करती विनंती कर जोडून, म्हणती सर्वज्ञ आपण उपायशी सांगावा. ऐकून देव मामदार असून देती उत्तर, त्याशी पिशाच लागले थोर माझे न दुरण व्हायची. ऐशे उत्तर ऐकून दुःखी झाले अंतकरणी, मग ते स्वामी सुतांच्यांनी अक्कलकोटी येत असे. म्हणे ज्याने वेडे लावले त्याचीच वंदावी पावले, येणे उपाय आपले कार्य खरी होईल. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तविकत, हिंदू पारे स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी झाले. मठ होता कामाटेपुरात, तेथे जागा नव्हती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. निश्चिंजे स्वामी भक्त आनंदबनी नाचत, कुटील जन त्यात हसत ढोंगावगे म्हणती ते. परी निंदा आणि स्तुती दोन्ही समान मानिती, श्री चरणावर आसक्ती अन्य विषयावर नसे. जननिंदा करिता ती अनेक प्रकारे दूषण देती, परी शांत चित्ते त्याप्रती उपदेशतील स्वामी सुत. जे अहंकारे बळाले खरे पंथाचरण चुकले, निज कार्याते विसरले मोहे पडले भोजाली. ऐसे जे का मूढजन ते भक्तात येती दूषण, परी त्याने अंतकरण दुःखित न तयांचे. तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देती स्वामी सुता, परी त्यांच्या चित्ता दुःख खेद नशाची. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदश स्वामी जयंती केलेशे. कोणी एके समयाशी नगर नाना जोशी,
स झाले मुंबईशी त्याने ऐकले वर्तमान. या नगरात सांप्रत स्वामीसुत स्वामी भक्त गोसाई उंडरात महाज्ञानी असते ते. एक वार पावे तयाशी इच्छा झाली नानासी, मग कोणे के समयाशी मठा माझी पातले. पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदे नाना चित्ती, प्रेमानंद चरण वंदती स्तवन करती तयाचे. स्वामी सुते तयाशी लावले स्वामी भक्तीशी, धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. ऐशे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करून, वाढिले महत्पूर्ण श्री समर्थ भक्तीचे. पुढे जोशीबुवानी स्वामींची पत्रिका करुणी ती अर्पा श्रीचरणे अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणे अर्पली, स्वामी मूर्ती आनंदली, समर्थाची आज्ञा केली नगरा वाजव म्हणून. नगरा वाजविता जोशी असो आले समर्थासी, पाहुणी सोभक्तासी परमानंद झाला. अक्कलकोटी स्वामी सुत ती संन्यत भजन करत, कीर्तने आनंद नाचत लोकलज्जा सोडणी. लोक अपवादाचे मानी भय, तो भक्ती करेल काय, प्रेमानंद चित्त्यनोई भजनी मन लागेना. विविध जन नाना रीती निंदा सुजी करिताती, खेनानंद मानती चित्ती चित्तवृत्ती दुधावयो. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. शेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत, जे शेनामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. ऐसे स्वामीष्टांचे मत परिदिशा आधार रहित, खरे खरे जाणती समर्थ आपण ते अज्ञानी. स्वामी सुत दिवसेदिवस स्वामी भक्ती करले विशेष, जन लावले बंधास कीर्ती ध्वज उभारला. मना माय धोरणी का मना, कोणी येताची दर्शना, त्याशी समर्थ करते आज्ञा सुताकडे जावयाशी. स्वामी सुत त्याप्रती मनातील कोण सांगती, ऐकून जनचकित होती वर्णितिका ती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शन येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. राणीची आज्ञे वाचून दर्शन नये कोणा लागुनी, आयुष्य वर्तमान ऐकून खिन्न मनी स्वामी सुत. स्वामी दर्शन घेतले येऊन तो न सेवी उदकन, ऐश्वर्य उजाले तिनं निरार राहिले. मग वाड्यासमोर जाऊन आरंभले प्रेमळ भजन, करून रस्ते भरले पूर्ण ऐकिले आत राणीने. हा समर्थांचा निश्चिम भक्त आनंद भजनी नाचत, समर्थ दर्शनाची धरत धुडीच्या अंतरी. सेवकाशी म्हणे सत्वरित तुम्ही जाऊन या अवसरी, त्या साधू ते मंदिरी प्रार्थना नावे. ऐशी राणीची आज्ञा होता सेवक धावले तत्वता, प्रार्थना स्वामी सुता मंदिरा माझे आणले. पाहुणी समर्थाशी उल्हासाचे मानसी, धावून वेगेशी मिठी चरणी घातली. सद्गतीत अंतकरणी चरण नसणारे नयनासुनी, दैवान गेसा विसुनी स्वामीपुती सुखावला. बाळ चुकले मातीसे ते भेटले बहुत दिवशी, मग त्या आनंदाशी पारावर नशाची. निज सुता ते पाहुणी आणले समर्थ मनी, कर फिरला मुखावरने हस्तीवरून उठवले. अक्कलकोटीच्या अवसरी बहुत होते सेवेकरी, तरी समर्थांची प्रीती करी स्वामी सुतावर होती. त्यात होते जे दुर्जन ते सुतांचा उत्कर्ष पावणं, दूषित होय त्यांचे मन दोषपूर्ण करीताती. काही उपाय करून फिरवून समर्थांचे मन, स्वामी सुतांचे प्रेम कमी करू पाहताती. स्वामी सुत रात्रीनं समर्थापुढे करती भजन, पायी खडा घालणं प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसलात आनंदात, स्वामी सुत भजन करत पायी खडावा गावली. 80 वेळ साधूनी समर्थ चांगले दुर्जने, स्वामी सुतांची हे करणे योग्य नसे सर्वदा. बैसला असता आपण पायी खडावा घालून, हा नाचतो काय म्हणून आपला अपमान करावया. परक्या निजुकोन समानले किती जे खरे, हे सर्वाशालिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोणत्या ते. आता खडावा काढून मग नाचावे तो भजनी, ऐशा नसताला गुणी केली समर्थ त्यावेळी. तो उठले कित्येक जण खडावे घेतला काढून, स्वामी सुतांचा अपमान केला अशा प्रकारे. पाहुणे ऐशी परी खिंदाला स्वामी सुतांतरी, काळजात बसले सुरी अपमान दुःख दुखावला. मरणाहून परमकडीनं दुःख देत असे अपमान, उतरले सुताचे वदन निश्चय झाले सत्वर. तयांचे होते जे वैरी त्या आणले अंतरी, मंती मोडली खोडेबरी अभिमान उतरला. असं मग स्वामी स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग दिला मुंबईचा. अपमान दुःख दुखाला अंतरीभू खिंदाला, परतून नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. स्वाभिमानी जो नर त्याचे दुखवता अंतर, ते दुःख जन्मवर त्याच्या मनी जाचत असे. त्या दुःखे उत्तर उत्तर क्षीण झाला स्वामी कुमार, दुःख करी दिवस रात्र चैन्यशे क्षणभरी. तो चिरोगला आगाला शेवटी आचार्य पडला, ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामीष्टांची जन्नी राहत असे त्या स्थानी, तिने वर्तमान ऐकून विनवी समर्थाते. म्हणे कृपा करुण्या सुताते आणाव्या ठया, कृपा दृष्टी पाहुण्या आरोग्यतया करावे. मग समर्थ अवसरी मुंबईत पाटले सेवेकरी, म्हणती सुताते सत्वरी मजसन्नीत आणावे. परिसूत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी, अपमान दुःखे त्यांच्या पोटी रात्रीनं सलत असे. सेवेकडे परतून आले समर्थाते वृत्त कथले, आणखी दुसरे पाठवले त्यांची गती तीच झाली. मग सांगती समर्थ त्याशी घालून पेटीत, घेऊन या त्वरित कोणीतरी जाऊनी.
तथापि स्वामी सुतपायी अक्कलकोटे आला नाही. दिवसेदिवशी क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जर हे खरे तरी तोप वर्ण्याचा तर ठेवली ती उडोकी. याचा अर्थ स्पष्ट होता. तोस मला स्वामी सुता परितून आला. अक्कलकोटात जीवित प्रवाह केली. आजारा वाढला. विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेश केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. त्या समय मुंबईत तयांचे शिष्य होत. त्याशी झाले दुःखमुक्त. शोकसागरी बुडाले. अक्कलकोटे त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी. बसले स्नान करणी परिगंधन लावती. भोजनात न उठती धरणीवर अंग टाकती. कोणा संगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्र मुंबईहून आली तार. सुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगराशी. चैन्य पडे ते काकूबाईशी पुस्ती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्र जवळ केले मुंबापर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निजपुत्र म्हणून वार्ता ऐकून करीता आकांता. तो दुःखमय समय वर्णिता दुःखांतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाई. परतून आल्या पायी काही बोललेल्या समर्थ. तूत आपला भक्त असून अकाली का पावला का स्मरण. मग स्मृतीचे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तेशी उल्लंघले आपल्या आज्ञेशी. संधी सापडली काळाशी ओढून बळेचे मग नेले. पुत्र शोके करुण दुःख करी रात्रीन. समर्थे समाधान बरोबरी करी राती. नर जन्मा येऊन करे भक्ती केले एकनिष्ठ. केले जन्माचे सार्थक ब्रह्मपदा पावले. उच्च नीच भगवती नसे काय निश्चिती. ज्यांची असेल तशी भक्ती श्रेष्ठ कणी तैशच. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भाऊ दुस्थिर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. स्वामी सुतांच्या गादीवर कोण नेमो अधिकारी. ऐसा प्रश्न एकेवसरी पुस्ती सेवेकरी समर्थाते. ते कथा रसाळ अत्यंत वर्णली पुढे अध्यायत होते सावधान चित्त अवधान देव कथेशी. जय जय श्री भक्तपालका जय जयाजी परम मंगला. विष्णू शंकर जयमला कीर्ती पसरू सर्वत्र. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. भाविक भक्त परिसोत सप्तोदशाध्याय घोडा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्री दस्तु शुभ भवंतु. कुंडली गौदार विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री गुरुदेव दत्त. पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाय नमः. स्वामी सुतांच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न सेवेकरी करीताती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेविकरास्ती सांप्रत. परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिशना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोरपाकराशी. अधिकारी नेमू गादीशी चिंता तुम्ही न करावी. मोरपाकरा समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्र दिन तो ताळा मोठमोठ्याने ओरडती. आमुची पारी याची विट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागुनी. लपून ठेवली विटेशी ती दिली पाहिजे अम्मासी. याचा अर्थ कौनाशी स्पष्ट काही करेना. असो स्वामी सुतांचा भ्रांता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम. त्याचे शरीर समाधान कृश होत चालला. काकूबाई तयाशी आणवले आपणा पाशी. एके दिवशी समर्थाशी दादाप्रती दाखवले. बाळ चालले वाळूनी. त्याशी अमृतदृष्टी पाहुणी. निरोगी करावीची स्वामी बाई विनवी समर्थाते. समर्थ बोलले बाईशी 4 वेळा जेव घाले अशी. आरोग्य बाळाशी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करता दादाशाला आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं. तेजगाव मोंगळा येतं तेथे नानासाहेब भक्त. त्याने बांधला श्रींचा मठ द्रवभूत खर्चिले. श्रींच्या अन्य घेऊन खरे पादुका स्थापव मठात. या कारणे अक्कलकोट येतं दर्शन घेतं समर्थांचे. ते म्हणते काकूबाईशी पादुका स्थापन कराव्याशी. तुम्ही पाठवा दादाशी समागमे अमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशा शरीरी असमाधान. त्याची काळजी कोण घेईल खरे सांगा मज लागी. परी आज्ञा देतील समर्थ तरी पाठवून मी खरे. मग समर्थाजवळ येतं घेऊन या दादाशी. समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्याव पाठवणी. बाळ आहे जरी आज्ञी तरी सांभाळू तयाशी. काकूबाई बहुत प्रकारे समर्थ सांगे मधुर उत्तरे. दादाशी पाठविणे नाही बरे वर्जावे आपण सर्वाते. समर्थेशी बोलले त्यात तुमचे काय गेले. अम्माशी दिसेल जे बोले त्याचे आम्ही करू की. शेवट मंडळी सांगारी दादाशी पाठले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतुनी. पुढे सेवेकराशी सांगती त्याशी मुंबईशी पाठवती. ब्रह्मचार्याशी आज्ञा करती याशी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवाजवळी दादाशी देत मंडळी. जी समर्थ आज्ञा केली ती सांगली तत्काळ. दादाश कडून गोसावी मुंबईशी गादी चालवावी. स्वामी सुताची याशी द्यावी कपनी जोडी निशान. ब्रह्मचारी दादाशी उपदेशती दिवसनिशी. गोसावी आदिशी चालवावी आपण.
दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणीचे सर्वता न रुच्य चित्ता त्याची या परी ब्रह्मचारिणी पहिली खटपट कोणी शेवटी दादाशी मुंबईहून अक्कलकोटी पाठवले. दादास घेऊन सत्वरे श्रीचन्नाले टाळकरी तेव्हा दादा घेऊन तुंबरे भजन करी आनंदे. समर्थाईशा समयाशी आज्ञा केली भुजंगाशी घेऊन माझ्या पादुकाशी मस्तिक तेव्हा दादांच्या मोर्चला आणि सत्वरे दरा म्हणते एकेहारी त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैशच तींच्या पादुका श्री पडता उपरती आली त्यांच्या चित्ता हृदय पडला ज्ञान सरिता अज्ञान गेले लयाते. दादा भजनी रंगल देहवान विसरला स्वस्वरूपी लिंगाला सर्वफळाला अंबाव धन्य गुरूंचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ बोलण्यानं काय धन्यता वर्णावी. असो दादांची पाणुवृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थदादाप्रती वेडख चित्त लाविले. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करता दादाच्या श्री ठेविता पादुका काय म्हणणी. समर्थ बोलले तेशी जे बारटला अम्माशी ते चुके या समयाशी व्रत बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकाशी बस बनवून टाकले आपण मारून इतके पुढे झाले की ऐकून ऐशा वचनाला समर्थाशी क्रोध आला गाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत कोणी मांडला अनर्थ नाना अप बॉल बोलत भळपिटी स्वस्ते परिसमर्थ असमयी लक्ष तिकडे दिले नाही. दादाशी बनवले गोसावी कपनी जोडे अर्पिले. दुसऱ्या दिवशी दादाशी समर्थवाडे भिक्षेशी हे पाहुणे काकूबाईशी दुःख झाले अपार. लोळे समर्थांच्या चरणावरी करुणा बाकी पदर बसती विनवतीच्या नानापरी शोक करीती अपार. समर्थाशी हसू आले अधिकाची कौतुक मांडले दादा जवळ बोलावले काय सांगितले तयाशी. अनुसरा तुझी माता तीच बाजी भिक्षा मागाता अवश्य तत्वता जन्नी जवळ पातला. आयशेबाईनी पाहुणी क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझे करणे लोकोपदे करणे भिक्षांना आपण सेवावे हे नव्हेची चान बरवे चाळे अवघे सोडावे संसार व सुखाने. ऐकोणी मातेची युक्ती दादा तिचे प्रती बोलती हरिक सुखे तुच्छ मानती माते आजपासून. पुत्राचे ऐकोणी वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावणी स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाले मग आले मुंबापुरी स्वामी त्यांच्या गादीवर बसून संस्था चालवली. कलियुगे दिवसे दिवस वाढेल स्वामीमा विशेष ऐशे बोले स्वामीदास येथे बरोबर धरावा. दोघा बंधूंचे ऐशवृत्त वरलेशे संकलित केला नाहीसा विस्तार येत सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी सुत तैशेची दादा बाबा खरे हो दुधारात विष्णुशंकर अवतरले. इथे श्री स्वामी चरित्र सारा अमृत नाना प्राकृत कथा संमत ता प्रेमळ होत. अष्टदशाध्याय घोडा श्री रस्तु शुभ भवंतु कुंडली गोरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त पंढरीनाथ महाराज जय 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 रघुवीर समर्थ. कालिका माता स्तोत्र प्राप्त स्मरामी भवभीतरा सुरेश्री काली कृतार्थ नयना नवमेघ वर्धन सूर्यंदे नैनी भ्रुकुटी करालाम सुक्त प्रारुचिरा नरमुंड माला. प्राप्त नर्मामी शूरूप सोपविष्टाम मार पवित्रकरकांची उभुशी तांडवदिन मुंडा भजे वर्मशी ददर्ती कराब्दे कर्णा वसंत शोभी किशोर भूषणा. प्राप्त वर्जावी निज भक्ती परद दात्री धात्री समस्त जगता धृत वाक्य धात्री. पंच त्रिकोणले करो सामरस्य आद्येच शक्ती निकरे स्मृतिभी परितान. प्राप्त स्मरामी वसुयत्र सरोजमध्ये नादिमातृ वसुभैरव भैरवी वेत वित्ता स्वागे सडंग युवर्ती पदरती करलाम. प्राप्त देव ऋषी मुंड शिवमुंड शिवाप माया महासुरर शिवरूपिणीताम कालानुबद्धवृद्धी जननी परावा. ये श्लोक पंचमंती पठंती प्रभाते काली स्मृत्यानुदीन भूभार नम्रा. विद्या विलासक धनच्चलब्धा चाते प्रयंती शोमन्य लाभा. इति श्री महाकाली स्तोत्र श्री महाकाल्या अर्पणमस्तु. हरि ओम. हिरण्यवर्णा हरिणी सुवर्ण रजस्त्रयाम चंद्रा हिरण्यमय लक्ष्मी जात वेदोम आवह. काम आवह जात वेदो लक्ष्मी मनभगामिनी एषा हिरण्यविंदे ग्रामस्थ पुरुषानहम. अश्वपूर्वा रथमध्या हस्तिनाद प्रबोधिनी श्रीयदेवी मूपहयम श्रीनाददेवी जुषताम. कासोस्मिता हिरण्य प्रकारा आद्रा ज्वलंती तृप्ता प्रंतीम पद्मस्थिता पद्मवर्णा तामी होपम श्रियम. चंद्रा प्रभासा यशस्या श्रिय लोके जेव दुष्टामुदारा. ता पद्मिनीं शरणं प्रपदे अलक्ष्मी नश्यत्वाता वृत्ति.
आदित्यवर्णे तपोसो द्विजान्तो वनस्पतिसो वृक्षोत बिल्वा पश्य फलानि तपसानंदांतो मायांत रायांस भाई अलक्ष्मी उपेतुमा देवसका कीर्तिस्व मनिन सह प्रारुभूत स्फूर्तिराष्ट्र पृथ्वीमुद्दी ददातु मे सुप्तिपाशा मला ज्येष्ठा अलक्ष्मी नाश्ययाम्यहम् अभूतिं समृद्धीत सर्वा निर्नदमे ग्राहात गंधद्वारा गुराधरा नित्यपुष्टा कृष्णी ईश्वरी सर्वभूताना तानी होपं श्रियम मनस्सा काम माकुती वाचा करे मशी मही पशुना रूप मन्यशमय श्रेयता एषा कर्दमेव प्रजाभूता मही संभव कर्दम प्रिय वासर मे कुले मातर पद्ममालिनी आज त्रजांतो स्निग्धादी चिकलित वसे मे गृह नीच देवी मातर श्रीवास मे कुले अद्राया किरणी यष्टी सुवर्ण हेममालिनी सूर्या हिरण्यमय लक्ष्मी जात वेदोम आवह आद्रा पुष्करिणी पुष्टी पिंडला पद्ममालिनी चंद्रा हिरण्यमय लक्ष्मी जात वेदोम आवह काम आवह जात वेदो लक्ष्मी मनभगामिनी एषा हिरण्य प्रभो गावो दास्योशान विंदे पुरुषानम येशुची प्रवेशभूता धिय दाज्य मननव सुक्त पंचदृशच श्रीकाम सतत जपेत पद्मानने पद्मो पद्माक्षी पद्म संभवे तन्मे भस्सी पद्माक्षी येन सौख्यम लाभ्यहम अश्वदाये गोदाये धनदाये महादने धन में लभता देवी सर्व कामांश दे में पद्मानने पद्मवी पद्मपत्रे पद्मप्रिय पद्मदला यथाक्षी विश्वप्रिय विष्मननुकुलेता पद्मयी सन्निधत्व पुत्र पौत्र धनधान्य हस्तास्वादी गविरतम प्रजाना भव सीमाता आयुष्यम करोतु मे धन अग्निर धन वायुर धन सूर्य धनवसु धन इंद्रो बृहस्पति वरुणधरस्तु मे वैमतेय सोमबिंब सोमबिंब वृत्तः सोमधनस्य सोमिनो महं ददातु सोमिना न क्रोधो न माश्चर्य न लोभो नाशुंभा भक्ताना श्रीसुक्त जपेत सरसी जमले सरोजस्ते धवलतरा शृंग गंधमाला शोभे भगवती हरिवल्लभे मनज्ञ त्रिभुवनभूती करिप्रसिद्धमयम् विष्णुपत्नी क्षमादेवी माधवी माधव प्रिया लक्ष्मी प्रेसकी देवी नमाम्यच्युत वल्लभा महालक्ष्मी विपद्मे विष्णुपत्नीच धीमहि तन्मय लक्ष्मी प्रचोदयात ऋण रोगादि दारिद्र्य पाप शुद्ध मृत्युः भय शोक मनस्ताप नश्यन्तु सर्वदा श्री वर्चस्व आयुष्यम आरोग्यम विधातम सोममान्य मयेते धान्य धन पशु भयपुत्रलाभ शतसवर्ष दीर्घमायुष्यम इति श्री सूक्तम श्री कालिका माता कवच ओम अस्य श्री कालिका कवचस्य भैरव ऋषि गायत्री छंदा श्री कालिका देवता संज्ञा वैरी संग नासे विनियोग स्वाहा ओम कालिका घोरूपा सर्व कामप्रदा शुभा सर्वदेव स्तोता शेवी शत्रु नाश करोतु ते री री स्वरूपिणी चैव री 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 संगिनी तथा री री सौ सौ स्वरूपा सा सर्वदा शत्रुनाशिनी री री रूपिणी भवबंध विमोचनी यया शत्रुहर्तो निशुंभव महासुर रहितो वैरी नाशाय वंदिता कालिका शंकर प्रिया ब्राह्मणी शैवी वैष्णवी वाराणसीका कौमारी श्री चामुंडा खादंतो मम दीक्षिता सुरेश्वरी घोररूपा चंडमुंड विनाशिनी मंडमाला वृत्ताजीय संवता पातु माम सदा ह्री ह्री कालिके घोर दृष्ट रुद्र प्रिय रुद्र पूर्व सर्वत्र साधिरा वितिस्तिन मम शत्रुन खादय खादय हिंसय हिंसय मारय मारय धी 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 छंदे छंदे उच्चाटय उच्चाटय द्रावय द्रावय शोषय शोषय याते धाती चामुंड हर हरि बांबी कालिकाये सर्व शत्रु समर्पयामी स्वाहा किट किट किर किर कटु कटु मर्यद मर्यद मोहय मोहय हर हर मम रिपुन ध्वंसय ध्वंसय भक्षय भक्षय त्रोटय त्रोटय यातु धानिका चामुंडा सर्व जनाना राजपुरुषा देही देही नूतन धान्य जयक्ष जयक्ष साक्षाक्षु शौक्ष स्वाहा अथर्व वेदोक्त वल्गा सुक्त या ते चक्रू रामे पात्रे या चक्रू मिश्र धान्य आमे माशे कृत्याय चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू कोकवाक्या वजे या कुरिरिनी अव्या ते कृत्याय चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू रेकशते पशुनामो भयादती गर्भते कृत्याय चक्रू
पुन्हा प्रति हरामिताम याते चक्रो मलया वलगवा नराचाम क्षेत्रे ते कृत्या चक्रो पुन्हा प्रति हरामिताम याते चक्रो ग्रहपत्या पूर्वाग्रात दूषिता शालाय कृत्या चक्रो पुन्हा प्रति हरामिताम याते चक्रो सभावा या चक्रो हृदय देवते अक्षयशो कृत्या चक्रो पुन्हा प्रति हरामिताम याते चक्रो शेनाया चक्रो विश्वायुधे दुदंबो कृत्या चक्रो पुन्हा प्रति हरामिताम याते कृत्या कुपे वददो स्मशानया नीचरत्नो संध्यानी कृत्या चक्रो पुन्हा प्रति हरामिताम याते चक्रो पुरुषास्ते अग्नसंक सुकेशाम भ्रोक निद्रा ऋग्वाद पुन्हा प्रति हरामिताम नाग भारुन्नाथा पंत प्रवीणमशी अधिरोमर्या धीरुद्ध संज भाज्या चिक्त्या एकशकारण शशांक कर्तु शस्त्रे पादमोगीन चक्रार भद्रम भगवो भगव